नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललो होतो गणपती आणायला. तर गणपतीचं शूटिंग करण्या अगोदर मी टाकले एक फोटो, कारण सर्वांना गणपती बघण्याची एक आतुरता असते. मग आम्ही शेतातनं फुलं त्यांनी तोडून आणलो. फुलं त्यांनी तोडून झाल्यावर जाता येतं गणपतीचं शूटिंग चालू होतं. आणि ते झाल्यानंतर विक्रांत कोटीवाल्यांच्या दुकानात आलो होतो. थोडं सामान खरेदी करायचं होतं आणि होलसेलमध्ये मिळणार म्हणजे तिथंच. आणि ते झाल्यानंतर BMSचा गणपती चाललेला, त्याचा एक थोडं व्हिडिओ केलं. नंतर माझं एक स्वतःचं तयार केलं आणि जे आम्ही डेकोरेशन केलं होतं त्याचं पण व्हिडिओ तयार केलं. व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं डेकोरेशन कसं वाटलं हे आम्हाला सांगितलंच पाहिजे तुम्ही. नंतर पप्पांचं शूटिंग घेतलं, कारण पप्पाच वर्षाला गणपती आणतात म्हणतात, त्यांचं थोडं शूटिंग घेतलं. आणि येता जाता जे कोण दिसेल त्यांचं व्हिडिओ शूटिंग आपलं चालू होतं. मग सदमाच्या डेअरीजवळनं आम्ही गेलो. अक्षय आणि सुमितचं पण शूटिंग घेतलं. शूटिंग त्यांनी घेऊन झाल्यानंतर आमच्या पोरगीचं आणि माझं शूट करत नंतर आमच्या संध्याताईचं घेतलं. संध्याताई बघा किती हसालती. नंतर आमचं रणजितदा त्यांचं त्यांनी व्हिडिओ त्यांनी करून घेतलं. काका त्यांनी त्यांच्या संकट चर्चा लावलेलं. तेवढं आमच्या गणपतीचा नंबर आला. मग नंबर आल्यावरनं पिंटू काका त्यांचा गणपती एक संदेश घेऊन थांबलेला. मग त्याचं थोडी व्हिडिओ केलं आणि नंतर आमच्या गणपतीची पूजा त्यांनी करून घेत होते पप्पा. त्यांचं थोडं व्हिडिओ त्यांनी करून घेत आम्ही गणपतीला हार फुलं त्यांनी घातली. फुलं त्यांनी घालून झाल्यानंतर आरती म्हणायची होती, पण आरती काय आता इथं नको म्हटले पप्पा, घरात जाऊनच म्हणायला येते. मग आम्ही पूजा त्यांनी करून घेतली. व्यवस्थित पूजा त्यांनी करून झाल्यावरनं पप्पा गणपतीला घेतले उचलून घेतल्यानंतर मी, माझी बायको आणि माझी पोरगी आणि पप्पा आम्ही चौघजण गेलो गणपती आणायला. मग ते सगळं व्हिडिओ त्यांनी करत आम्ही आलतो आणि गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं जयघोष करत आणि पोल्युशन फ्री आमचा गणपती आम्ही घरापर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न केलो. हे सगळं झाल्यावर आमच्या धर्मपत्नी पप्पांच्या डोकीवर फुलांचा वर्षाव करत होती आणि गणपती आल्यानंतर पप्पा म्हटले तू पण जरा घे. मग मी पण घेतलं गणपती आणि आत येऊन ठेवलं. तर पप्पा त्याला फुलं ते घालण्याचा तयारी चालू होती. हे सगळं झालं आणि आम्ही आरती पण म्हणून घेतलं आणि फॅमिलीसंगत फोटो पण मारून घेतलो.